विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला हर्बर्ट स्पेन्सरचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत समजून घ्यायचा आहे आणि त्या सिद्धांताचं नाव आहे सेंद्रिय सिद्धांत. मित्रांनो, समाजशास्त्राचा संस्थापक हा ऑगस्ट कॉम्ट आहे. हर्बर्ट स्पेन्सर हा ऑगस्ट कॉम्टचा समकालीन आहे. ऑगस्ट कॉम्टचा आणखी एक समकालीन आणि महत्त्वाचा विचारवंत तो आहे एमिल दर्खिम. अशा अनेक समकालीन समाजशास्त्रज्ञ आहेत. हे खूप महत्त्वाचे आहेत, पायोनियर आहेत. यांनी समाजशास्त्राला विकसित केलं आणि समाजशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत विकसित केले. त्यांनी त्यांच्या काळात समाजशास्त्राचा जो अभ्यास केला आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जे शोध संशोधन केलं, त्यांच्या या संशोधनामुळे संबंध जगभर समाजशास्त्र विकसित होऊ शकलं. हे पायोनियर कदाचित नसते तर समाजशास्त्राचा तितकासा विकास आज झालेला आपल्याला आढळला नसता. हे सांगायचं तात्पर्य म्हणजे की ऑगस्ट कॉम्टने जे कार्य केलं, ऑगस्ट कॉम्टने समाजशास्त्राची जी रूपरेषा प्रस्तुत केली, समाजशास्त्राची जी मांडणी त्याने केली, त्या मांडणीलाच पुढे अगदी प्रखर एक ठळक रूप देण्याचं काम हर्बर्ट स्पेन्सरने केलं. हर्बर्ट स्पेन्सरने केलं आणि एमिल दर्खिमनेही हे काम केलं. हर्बर्ट स्पेन्सरचा हा जो सेंद्रिय सिद्धांत आहे, याची कल्पना त्याला ऑगस्ट कॉम्टकडून मिळते. ऑगस्ट कॉम्टने आपल्या संबंध लिखाणामध्ये आणि समाजशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करताना संबंध लिखाणामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? तर त्याने समाज म्हणजे काय हे स्पष्ट करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लिखाणामध्ये समाज हा सेंद्रियाप्रमाणे असतो असा उल्लेख आढळतो. खरं म्हणजे याच्या पूर्वी अनेक फिलॉसॉफर्सने, अनेक तत्त्ववेत्त्यांनी असा प्रयत्न केला होता, नाही असं नाही. परंतु त्यांच्या लिखाणाला शास्त्रीयतेचा आधार नसल्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे केवळ तत्त्वज्ञान म्हणूनच ते पुढे आलं. एक शास्त्रीय सिद्धांत म्हणून त्यांचं तत्त्वज्ञान पुढे आलं नाही. म्हणजे काय की ऑगस्ट कॉम्टने समाजशास्त्राची रूपरेषा प्रस्तुत करताना समाज म्हणजे काय हे त्याला स्पष्ट करावं लागणार होतं. ते त्याचं कर्तव्य होतं. कारण समाजशास्त्राचा जो प्रमुख अभ्यास विषय आहे तो आहे समाज. आणि मग ज्या समाजाचा अभ्यास हे समाजशास्त्र करणार आहे, समाज हा जो प्रमुख अभ्यास विषय समाजशास्त्राचा आहे, त्या समाजाचं स्वरूप, ठळक स्वरूप, त्या समाजाबद्दल परिपूर्ण माहिती, समाज ही संकल्पना स्पष्ट करणं गरजेचं होतं. आणि मग त्याने प्रयत्न केला की समाज कसा असतो, तर समाज हा शरीराप्रमाणे असतो असं ऑगस्ट कॉम्टने सांगितलं. समाज हा शरीरधारी प्राण्याप्रमाणे असतो असं त्याने स्पष्ट केलं. याचा अर्थ असा की सजीव आणि समाज यांच्यामध्ये बरंचसं साम्य आहे.
मित्रांनो, त्या काळात समाजाची संकल्पना स्पष्ट करणं खूप गरजेचं होतं, कारण समाज ही संकल्पना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समाजशास्त्राचा अभ्यासविषय होणंही शक्य नव्हतं. कारण पायाच जर कळाला नाही तर पुढे इमारत कशी बांधणार, अशी ती स्थिती होती. मग बरेचदा समाज म्हणजे काय याबाबत आपल्या मनामध्ये गोंधळही उडतो. म्हणजे समाज म्हणजे काय असं जर आपण विचारलं तर बरेचदा लोक जातीवाचक, धर्मवाचक, प्रदेशवाचक समूह सांगतात. बरेचदा आपणही गोंधळात पडतो की समाज म्हणजे काय, तर आपल्याला हे जे दृश्यरूप दिसतं, हे सडक, इमारती, रस्ते, कालवे, पाणी, फिरणारे लोक, दळणवळणाची व्यवस्था, आणि हे सगळं दृश्यरूपात जे आपण पाहतो त्याला आपण समाज असे म्हणतो. परंतु हे चूक आहे. ऑगस्ट कॉम्ट असं सांगतो की समाज हा दृश्यरूपात नसतो, त्याला पाहू शकत नाही, असं त्या काळातल्या सगळ्या संस्थापकांचं मत होतं. हे त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून ते सिद्ध केलं. आपल्या अभ्यासातून त्यांनी ही बाब स्पष्ट केली. मग समाज कसा असतो, तर समाज हा मूर्त असतो, आपण त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही. हर्बर्ट स्पेन्सर याला म्हणजे समाजाला एक अधिसंरचना मांडतो. म्हणजे ज्या बाबी डोळ्यांनी दिसत नाही त्या बाबी अधिसंरचना आहे. वस्तुतः या सर्व बाबी संस्कृतीत आपण पाहू शकतो. म्हणजे या प्रथा, परंपरा, मूल्ये, विश्वास, रीतिरिवाज या बाबींना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु यांचं प्रखर अधिराज्य मानवाच्या मनावर असतं. मानवाच्या वर्तनाला याच बाबी नियंत्रित करतात. अगदी व्यक्ती याच जाळ्यामध्ये जन्म घेतो आणि याच जाळ्यामध्ये त्याचा शेवटचा श्वास ठरतो. आणि म्हणून या न दिसणाऱ्या ज्या बाबी आहेत तोच समाज आहे, असं या संस्थापकांचं मत आहे. आणि हे तितकंसंही खरं आहे. परंतु समाज मुळातच अमूर्त असतो आणि अमूर्त बाब ही लिखाणातून कशी स्पष्ट करायची, आणि लिखाणातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला ते कळेलच याची शाश्वती नव्हती. म्हणून हर्बर्ट स्पेन्सरने आणि ऑगस्ट कॉम्टने, मूलतः पहिल्यांदा ऑगस्ट कॉम्टने असा प्रयत्न केला की समाज तर समजून सांगायचा आहे येणाऱ्या पिढीला, तेव्हाच त्यामध्ये शोध, संशोधन आणि समाजशास्त्र तेव्हाच विकसित होईल. मग समाजाचं स्वरूप कसं समजून सांगायचं, तर त्याने तसा प्रयत्न केला. काय प्रयत्न केला, तर तो असं सांगतो की समाज हा जीवधारी, शरीरधारी प्राण्याप्रमाणे असतो. असं जेव्हा त्याने लिहिलं तेव्हा समाजाचं स्वरूप स्पष्ट होण्यास मदत झाली. आणि हाच धागा पुढे हर्बर्ट स्पेन्सरने पकडला आणि समाजाचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हाच धागा पुढे एमिल दर्खिमने पकडून त्यानेही समाज हा शरीरधारी प्राण्याप्रमाणे असतो ही बाब मान्य केली आणि आपले संबंध, सिद्धांत याच मूलतत्वावर आधारित त्याने रचले. समाज हा शरीरधारी प्राण्याप्रमाणे असतो असं पहिल्यांदा ऑगस्ट कॉम्टने सांगितलं आणि ते तितकंसंही बरोबर होतं. जेव्हा त्याने असं सांगितलं की समाज हा शरीरधारी प्राण्याप्रमाणे असतो तेव्हा एका सिद्धांताचंही दर्शन आपल्याला तिथं घडतं. कोणता आहे हा सिद्धांत, तर हा सिद्धांत आहे संरचनात्मक प्रकार्यवाद नावाचा हा सिद्धांत आहे. काय आहे हा सिद्धांत? ऑगस्ट कॉम्टच्या लिखाणात हा सिद्धांत प्राथमिक रूपात सापडतो. त्यानंतर संरचनात्मक प्रकार्यवाद हर्बर्ट स्पेन्सरच्या लिखाणात सापडतो आणि एमिल दर्खिमला तर आपण संरचनात्मक प्रकार्यवादी विचारवंत असंच संबोधतो. पण या तिघांचाही दृष्टिकोन जवळपास त्यामध्ये खूप साम्य आहे, खूप समानता आहे हे आपल्या लक्षात येतं. पण संरचनात्मक प्रकार्यात्मक सिद्धांत काय आहे, तर तो असा
म्हणजे त्याचा मूळ गाभा असा आहे की समाज हा शरीराप्रमाणे असतो. आणि याच मूळ आधारावर संरचनात्मक प्रकार्यात्मक सिद्धांत, याला स्ट्रक्चरल फंक्शनल थेरी असं आपण म्हणतो. म्हणजे काय आहे तर ज्याप्रमाणे शरीर असतं, शरीराला आपण पाहू शकतो, शरीराचे काही अवयव असतात, काही अवयव अंतर्गत भागात असतात, काही बाह्य असतात. हात, पाय, कान, नाक, काही अंतर्गत अवयव, जठर, फुफ्फुसे, धमण्या, काय असेल ते. आणि हे सगळे वेगवेगळे अवयव आपापल्या ठिकाणी ते आहेत आणि दररोज ते आपापले काम करतात, आपलं योगदान देतात. आणि या अवयवांच्या योगदानाच्या आधारावरच संपूर्ण शरीराचा हा डोलारा तो उभा असतो, संपूर्ण शरीर कार्य करत असतं. अवयवांच्या कार्यावरच शरीर बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेत आणि तिथून वृद्धावस्थेत पोहोचतं. हे सर्व अवयव एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात. हे सर्व अवयव प्रकार्यात्मक योगदान देतात असं शास्त्रीय भाषेमध्ये आपण म्हणू. शरीरासाठी हे सर्व अवयव प्रकार्यात्मक योगदान देतात. आपलं कार्य करून ते शरीराला जिवंत ठेवतात. यालाच प्रकार्यात्मक योगदान असं आपण म्हणू. आणि दुसरं असं की या अवयवांपैकी एक जरी अवयव निकामी झाला तर काय होतं, संपूर्ण शरीर संरचना ही कोलमडते. म्हणजे विचार करा की अगदी सगळं शरीर धडधाकट आहे, परंतु एक लिव्हर कुठेतरी कमजोर झालेला आहे. तर विचार करा सर, श्वास घेणे, चालणे, पळणे, धावणे या सगळ्या गोष्टी अफेक्ट होईल आणि नजीकच्या काळातच संपूर्ण शरीराची जी संरचना आहे ती कोलमडून पडेल. म्हणजे शरीराची जी संरचना आहे ती यथास्थित कायमस्वरूपी पुढे पुढे कधी जाते, ती कधी टिकून राहते, तर अवयवांच्या कार्यावर ती टिकून राहते असं आपण म्हणू. यालाच आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे अवयवांचं कार्य आणि त्या कार्याच्या आधारावर संपूर्ण शरीराची संरचना टिकून राहणे हा झाला एक मूळ रूपात संरचनात्मक प्रकार्यवाद असं आपण म्हणू. दुसऱ्या उदाहरणाने हा मुद्दा आपण समजून घेऊ की एखादा कारखाना आहे, त्या कारखान्याची एक विशिष्ट संरचना आहे, त्याचं विशिष्ट उत्पादन आहे आणि मागच्या 10-20 वर्षापासून तो कारखाना त्याची संरचना व्यवस्थित टिकून आहे. का टिकून आहे? कारण कामगार व्यवस्थित काम करतात, त्या कारखान्याला कच्चा मालाचा पुरवठा व्यवस्थित होतो, काही स्टाफ असेल, तो स्टाफ कामगारांच्या फंडिंगची व्यवस्था पाहतो, इतर काही जे प्रसाधनगृह व्यवस्थित असेल, उपहारगृह तिथं व्यवस्थित असेल, तिथले लोक व्यवस्थित काम करत असतील, उत्पादन बाहेर पडत आहे, तिथून ते बाजारात व्यवस्थित पोहोचतं आहे, बाजारात पोहोचणारे लोक व्यवस्थित काम करत आहेत. म्हणजे कारखान्याचे हे सगळे अवयव आहेत आणि हे अवयव व्यवस्थित काम करतात म्हणून अगदी 10-20 वर्षापासून अगदी प्रगत रूपात त्या कारखान्याची संरचना ती टिकून आहे आणि पुढे पुढे ऑनगोईंग कारखाना प्रगती करतो आहे. संरचनात्मक प्रकार्यवाद हा असा सोप्या भाषेत आपण इथे पाहू शकतो, या उदाहरणाने समजून घेऊ शकतो. ऑगस्ट कॉम्ट याने असं सांगितलं की समाजाचंही असंच आहे, फक्त फरक आहे की समाज आपल्याला दिसत नाही, तो अमूर्त आहे. परंतु अमूर्त जरी असला तरी समाजाचे खूप सारे अवयव आहेत आणि या अवयवांच्या कार्यांच्या आधारावरच समाजाची संरचना टिकून आहे. कोणते अवयव आहेत समाजाला? तर ते नक्कीच आहेत. हा एक नवीन शोध, एक नवीन विचार त्या काळात होता. जसं शरीराचे अवयव आहेत तसेच समाजाचे अवयव आहेत. मग कोणते अवयव आहेत? तर आपल्याला माहिती आहे की मूल्ये, प्रमाणके म्हणजे नियमने, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत
विविध नियमने आहेत प्रत्येक समूहाचे. त्या नियमांना अनुसरून आपण वर्तन करतो. तर मूल्ये जसं राष्ट्रीयता, देशाभिमान, प्रखर राष्ट्रनिष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी, स्वावलंबन ही सारे मूल्य आहेत. प्रमाणके म्हणजे नियमने. मोठ्यांना नियमने काय आहेत अगदी ते असंख्य असतात आणि आपल्याला त्यांना अनुसरूनच वर्तन करावं लागतं. सामाजिकरणाच्या माध्यमातून ही नियमने अंगवळणी पडलेली असतात. जसं मोठ्यांना नमस्कार करणे, आईबाबांना खरं बोलणे, त्यांचे काम ऐकणे, शेजाऱ्यांचे काम ऐकणे, व्यवस्थित अभ्यास करून पास होणे वगैरे वगैरे. तरी सगळी नियमने आहेत. म्हणजे प्रमाणके, नियमने, भूमिका, दर्जा, भूमिका, गट, उपगट हे सगळे समाजाचे अवयव आहेत. कोणते आहेत? तर दर्जा, प्रत्येक व्यक्तीला दर्जा असतो. प्रत्येक व्यक्तीला भूमिका असते. दर्जा, भूमिका, मूल्ये, प्रमाणके, समूह, उपसमूह, ज्याला आपण संस्था पण म्हणू. अगदी विवाह संस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, कुटुंब संस्था या सगळ्या समूहांच्या अंतर्गत येतात. तर हे सगळे समाजाचे अवयव आहेत आणि हे सगळे अवयव आपापल्या ठिकाणी राहून व्यवस्थित कार्य करतात, काम करतात आणि संपूर्ण समाजाची संरचना टिकवून ठेवतात. म्हणजे समाजालाही विशिष्ट संरचना असते, समाजाचेही विशिष्ट अवयव आहेत आणि या अवयवांच्या प्रकार्यावर, या अवयवांच्या कार्यावर संपूर्ण समाज हा उभा आहे. ऑनगोईंग तो पुढे प्रगती करतो आहे. संपूर्ण समाजाची संरचना या अवयवांच्या कार्यावरच ती टिकून आहे. हा झाला संरचनात्मक प्रकार्यात्मक सिद्धांत, जो आपल्याला ऑगस्ट कॉमच्या विचारांमध्ये सापडतो, स्पेन्सरच्या विचारांमध्ये सापडतो आणि एमिल दर्खिमच्या विचारांमध्ये सापडतो. हे इथे मुद्दाम सांगण्याचं प्रयोजन असं की हर्बर्ट स्पेन्सरने या सिद्धांताला अगदी व्यवस्थित प्रस्तुत केलं. या सिद्धांतालाही प्रस्तुत केलं तद्वतःच. सेंद्रिय सिद्धांत म्हणून त्याने समाज कसा असतो हे सुद्धा दाखवून दिलं. हे सुद्धा येणाऱ्या पिढीला समजेल असं व्यवस्थित विश्लेषण केलं. तर समाज कसा असतो आणि समाज समजून घेतल्यानंतर संरचनात्मक प्रकार्यात्मक सिद्धांत काय आहे हे समजण्यास मदत मिळते. असे दोन फायदे सेंद्रिय सिद्धांतातून आपल्याला होतात. संरचनात्मक प्रकार्यात्मक हा जो सिद्धांत आहे, आता तो कालबाह्य झाला वगैरे, युरोपातून अनेक विचारवंतांनी असं सांगितलेलं आहे, तरीसुद्धा तो पूर्णपणे नष्ट झाला असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण या विचारवंतांच्या लिखाणात तरी हा भाग आपल्याला सापडतो. तर प्रामुख्याने हे सर्व एक विश्लेषण, हे सर्व प्रास्ताविक बघितल्यानंतर, ही सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर आपण आता हर्बर्ट स्पेन्सरचा सेंद्रिय सिद्धांत काय आहे हे समजून घेऊ. तर काय आहे त्याचा सेंद्रिय सिद्धांत? तर तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्याच्या या सिद्धांतातून समाज म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. त्याने या सिद्धांताच्या माध्यमातून समाज आणि शरीर यांच्यात तुलना केली. तुलना करून समाज आणि शरीर यांच्यात काही साम्य त्याने दाखवले. तद्वतःच समाज आणि शरीर यांच्यात भिन्नता कशी असते हेही त्याने दाखवून दिलं. साम्य आणि भेद या दोघांच्याही अभ्यासातून, स्पष्टीकरणातून आपल्याला समाज म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. आणि समाजशास्त्राचे आपण अभ्यासक म्हणून आपल्याला समाजाचं स्वरूप
समजणं हे खूप आवश्यक आहे. तरच आपण पुढे समाजाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करू शकू, अन्यथा नाही. म्हणूनच या सर्व समाजशास्त्रज्ञांचं या बाबतीतलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो की ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डर्किम, जॉर्ज सिमेल आणि एकूणच जे काही संस्थापक आहेत त्यांचा अभ्यास केल्याशिवाय, त्यांच्या विचारांचा गाभा समजून घेतल्याशिवाय समाजशास्त्र हे परिपूर्ण होत नाही, हे तितकंच खरं आहे. तर आपण बघू, तर हर्बर्ट स्पेन्सरने सेंद्रिय सिद्धांत स्पष्ट करताना पहिल्यांदा समाज आणि शरीर यांच्यात जे साम्य दाखवले आहेत ते 4 ते 5 साम्य काय आहेत हे आपण थोडक्यात अभ्यासू. तर प्रथमतः साम्य तो काय सांगतो की समाज आणि शरीर यांच्यात कोणत्या बाबतीत साम्य आहे, तर समाज आणि शरीर हे दोघंही साध्या अवस्थेकडून जटिलतेकडे विकसित होतात. म्हणजे कसं की शरीर हे बाल्यावस्थेत असतं, नंतर ते हळूहळू मोठं होतं, प्रौढ होतं आणि नंतर त्याला वार्धक्य प्राप्त होतं. समाजाचंही असंच असतं. म्हणजे सुरुवातीला एखादं खेडं असतं, ते हळूहळू विकसित होतं. तिथल्या प्रथा, परंपरा, तिथले दर्जे, भूमिका, मूल्य अतिशय साधी असतात, संस्कृती साधी असते. सर्वजण एक समान भाषा बोलतात, समान वस्त्र परिधान करतात, समान आहार वगैरे त्यांचा असतो, हे आपण पाहू शकतो. कारण 5-25 घरांचं ते खेडगाव असतं. आदिवासी कुटुंब जसं आपण पाहतो असंच असतं. परंतु हळूहळू त्या खेड्याचा पाहता पाहता 100-500 वर्षात विकास होतो आणि लोकसंख्या वाढते, अनेक समूह अस्तित्वात येतात, गुंतागुंत वाढते, अनेक प्रथा, अनेक परंपरा, अनेक भाषा, अनेक दृष्टिकोन, अनेक सवयी, तंत्रज्ञानाची प्रगती, अशा विविध जटिलता त्या समाजामध्ये वाढतात. म्हणजे सुरुवातीला साधं असणारं हे खेडं त्याला कालांतराने जटिल रूप प्राप्त होतं, जसं शरीराला होतं असं तो म्हणतो. म्हणजे समाज आणि शरीर दोन्हीही साध्या अवस्थेकडून जटिलतेकडे प्रवास करतात, जटिलतेमध्ये परिवर्तित होतात असं तो मांडतो. दुसरा मुद्दा आहे अवयवांमध्ये परस्परावलंबन. शरीर आणि शरीराचे जे अवयव असतात ते एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात. जसं की आपण पाहतो, आपण अन्न गिळतो, त्यानंतर ते कुठे ज्या ज्या वेगवेगळ्या अवयवातून जातं, नंतर काय अगदी लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, लिव्हर काय असेल ते त्या प्रत्येक अवयवाला काम करावं लागतं आणि मग त्यातले पोषण मूल्य संपूर्ण शरीराला ते प्राप्त होतात. परंतु यामध्ये एक जरी अवयव निकामी झाला तर संपूर्ण पचनाची प्रक्रिया विस्कळीत होते. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक अवयव शरीरातला एक दुसऱ्यांवर अवलंबून असतो. अगदी समाजाचंही असंच आहे. म्हणजे मूल्ये, प्रमाणके, दर्जा, भूमिका, वेगळ्या संस्था या एक दुसऱ्यांवर अवलंबून असतात. म्हणजे विचार करा की समाजाची सगळी प्रगती आहे, अर्थव्यवस्था आहे, विवाह संस्था आहे, सगळं आहे, परंतु कुटुंब संस्थाच नाही, हा एक अवयवच नाही, तर चालेल का? नाही चालणार. मुलांचं संगोपन कसं होईल? त्यांच्यावर संस्कार कोण करेल? आई बाबा यांचं कार्य, यांची भूमिका काय आहे हे समजणार नाही. मानसिक आधार मुलांना मिळणार नाही. म्हणून समाजाचा कोणताही अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. एका अवयवावर दुसरा अवयव हा डिपेंड असतो. एक संस्था दुसऱ्या संस्थांवर डिपेंड असते, मूल्य प्रमाणकांवर डिपेंड असतात, दर्जा भूमिकांवर आधारित असते. तर याप्रमाणे अवयवांमध्ये परस्पर अवलंबन शरीरामध्येही दिसतं आणि समाजामध्येही दिसतं. मित्रांनो, तिसरं जे साम्य त्याने सांगितलं ते आहे की नियंत्रण व्यवस्था. ज्याप्रमाणे संपूर्ण शरीराला मेंदू नियंत्रित करीत असतो, मेंदूचं सर्व नियंत्रण संपूर्ण शरीरावर असतं, तसंच समाजावर राज्यसंस्था जी असते, शासन संस्था आपण म्हणतो, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन, ती संपूर्ण समाजाला
नियंत्रणात ठेवत असते. हे साम्य दोघांमध्ये आपल्याला दिसतं. आणखी एक साम्य त्याने सांगितलं की अवयवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. म्हणजे एखादं हात शरीराच्या बाहेर जिवंत राहू शकतो का? तर नाही राहू शकत. त्याला जे अस्तित्व आहे ते शरीरातच आहे. म्हणजे शरीराचा कोणताही अवयव त्याचं अस्तित्व शरीरातच टिकून राहतं. शरीराच्या बाहेर एखादा अवयव आपण काढला तर त्याचं अस्तित्व संपतं. अगदी समाजाचंही असंच आहे. आपण समाजातून मूल्य बाहेर काढू शकत नाही. आपण समाजातून प्रमाणके बाहेर काढू शकत नाही. आपण समाजातून एखादा समूह बाहेर काढू शकत नाही. आणि त्यांना समाजाच्या बाहेर अस्तित्व नसतं. या सर्वांना जे अस्तित्व आहे ते समाजातच असतं. म्हणून जे समाजाचे अवयव असो अथवा शरीराचे अवयव असो, दोघांनाही अस्तित्व हे आपापल्या शरीरात किंवा समाजातच ते असतं. आपापल्या संरचनेतच त्यांचं अस्तित्व हे असतं. पुनरुत्पादनाची व्यवस्था दोन्ही घटकात असते. समाजातही असते आणि शरीरातही असते. पुनरुत्पादन जसं आपण पाहतो की शरीरात अनेक पेशी मृत पावतात, त्यांची जागा पुन्हा नव्या पेशी घेतात. तर अशा प्रकारे पेशींचं पुनरुत्पादन शरीरामध्ये होतं. आणि समाजामध्येही एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, पुन्हा एक पिढी जाते, पुन्हा दुसरी पिढी येते. असं पिढींचं पुनरुत्पादन सातत्याने ते सुरू असतं. आणि या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमुळेच हजारो वर्ष समाज टिकून आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याने काही आता भेद सांगितले आहेत. समाज आणि शरीरामध्ये काही भेदही त्याने सांगितले आहेत. काय आहेत हे भेद? तर आपण पाहू की शरीर मूर्त आणि समाज अमूर्त असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भेद आहे. जसं की शरीराला आपण डोळ्याने पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, तसं आपण समाजाला स्पर्श करू शकत नाही. आपण एखाद्या प्रथांना स्पर्श करू शकत नाही. आपण समाजात असलेल्या मूल्य प्रमाणकांना स्पर्श करू शकत नाही. प्रथा, परंपरा, मूल्ये, प्रमाणके, दृष्टिकोन, सवयी यांना आपण स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच समाज हा अमूर्त असतो आणि शरीर मूर्त रूपात असते. आणखी एक भेद त्याने सांगितला. कोणता? तर शरीराची वाढ नैसर्गिक असते, परंतु समाजाची वाढ, समाजाचा विकास हा मुद्दामहून करावा लागतो. शरीराला अन्न दिलं की आपोआप शरीराची वाढ नैसर्गिकरित्या होते, परंतु समाजाचं असं नाही. समाजाचा विकास हा जाणीवपूर्वक घडून आणावा लागतो. एखाद्या खेड्यामध्ये आपण पाहतो सातत्याने लोक असतात, मागची पिढी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत असते. आजूबाजूचे काही नैसर्गिक स्रोत असतात, त्यांचा उपयोग ही पिढी करून घेत असते. सामूहिकरित्या चर्चा विमर्श घडून आणून गावाच्या विकासासाठी मुद्दा म्हणून प्रयत्न करून गावाचा विकास, पर्यायाने समाजाचा विकास हे लोक घडून आणतात. समाजाचा विकास हा नैसर्गिक होत नाही, तो मुद्दाम घडून आणावा लागतो. सत्तेचे विकेंद्रीकरण हा एक मूलभूत फरक आहे शरीर आणि समाजामध्ये. काय फरक आहे? तर शरीरात सर्व सत्ता एकवटलेली असते, परंतु समाजात सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असते. आपण पाहतो की फक्त मेंदूच्या ठिकाणी सर्व सत्ता असते. मेंदू सर्व नियंत्रण शरीरावर करतो, ती एक हाती सत्ता असते. परंतु समाजात अशी शासन व्यवस्था जरी आपण म्हणतो तरी ही शासन व्यवस्था विखुरलेली असते. गाव पातळीवर सरपंच असतो, त्याच्या हातात सत्ता असते. तालुका पातळीवर कोणतो मुख्याधिकारी असेल, आणखी झेडपी अध्यक्ष असेल, अगदी राज्य पातळीवर आपण पाहतो मुख्यमंत्री आहे, ते मंत्रिमंडळ आहे, त्यांच्या हातात सत्ता असते. केंद्र पातळीवर आपण पाहतो की अगदी पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळ आहे, संसद आहे. म्हणजे अशा गाव पातळीपासून ते अगदी केंद्र पातळीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा मूलभूत फरक शरीर आणि समाजामध्ये आहे. आता कार्यांचं हस्तांतरण. शरीरामध्ये कार्यांचं हस्तांतरण करता येत नाही, परंतु समाजामध्ये कार्याचं हस्तांतरण हे होऊ शकतं. म्हणजे काय की आपल्या हृदयाचं कार्य हात करू शकत नाही, किंवा पाहण्याचं कार्य
कान करू शकत नाही. कार्यांचं हस्तांतरण होणं शक्यच नाही शरीरामध्ये. परंतु या उलट समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांचं जे कार्य आहे त्या कार्यांचं हस्तांतरण होऊ शकतं. एका संस्थेचं कार्य दुसरी संस्था करू शकते. म्हणजे काय की पूर्वी कुटुंब संस्था आपण पाहतो की मुलांचं संगोपन करणे, त्यानंतर मुलांना मानसिक आधार देणे, मुलांना शिक्षण देणे, मुलांना आपल्या कुटुंबाचा व्यवसाय शिकवणे, एकूणच हे सगळं कार्य कुटुंब संस्था करत असतात. परंतु कुटुंब संस्थेच्या या कार्याचं हस्तांतरण अलीकडे झालेलं आपल्याला दिसतं. अगदी शिक्षण संस्था मुलांना शिक्षण देते. बाहेर अशा काही संस्था, बाहेर अशा काही ग्रुप अस्तित्वात आहेत, अशा काही सेवाभावी संस्था आहेत की मुलांना मानसिक आधार देतात, मुलांना संस्काराचं शिक्षण देतात, मुलांना शिक्षण ते देऊ शकतात. मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगळ्या तंत्रज्ञानाचं शिक्षण या संस्था देतात. राजकीय संस्था आहे, काही राजकीय स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करतात. जे पूर्वी कुटुंबातून राजकीय ज्ञान प्राप्त होत असत, ते आता राज्यसंस्था यांच्याद्वारे ते प्राप्त होत आहे. म्हणजे कुटुंब संस्थेचं जे कार्य पूर्वी होतं ते कार्य आता दुसऱ्या इतर संस्थाही करू लागलेल्या आहेत, हे आपल्याला दिसतं. म्हणजे समाजातले जे अवयव आहेत त्या अवयवांच्या कार्यांचं हस्तांतरण होतं, शरीरातल्या अवयवांचं कार्यांचं हस्तांतरण होत नाही. आणखी एक शेवटचा मुद्दा आहे की शरीर नाशवंत आहे आणि समाज मात्र हा अगदी शाश्वत आहे. समाज कधीही नष्ट होत नाही, परंतु शरीर मात्र ते मृतप्राय आहे. त्याचा विशिष्ट वयानंतर मृत्यू होतो. परंतु समाज कधी 1000 वर्षात 2000 वर्षात मृत्यू होतो असं उदाहरण आपल्याकडे नाही. हा मूलभूत फरक शरीर आणि समाजामध्ये आहे. म्हणजे हर्बर्ट स्पेन्सरने समाज आणि शरीरामध्ये तुलना केली, काही साम्य दाखवले, काही भेद दाखवले. परंतु हे सर्व का केलं त्याने, तर त्यामागे फक्त एकच उद्देश आहे की समाजाचं नेमकं स्वरूप कसं आहे हे येणाऱ्या पिढीला कळावं आणि समाज हा अशा प्रकारचा असतो हे समजावं, अगदी सोप्या भाषेत हे समजावं. या उद्देशासाठी त्याने सेंद्रिय सिद्धांताची स्थापना केली आणि येणाऱ्या पिढीला समाजाचं स्वरूप समजून सांगण्यात तो यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येतं. तर मला आशा आहे मित्रांनो की या सिद्धांताच्या आधारे तुम्हाला हर्बर्ट स्पेन्सरचा विचार कळाला असेल, त्याचा सेंद्रिय सिद्धांत याचं आकलन तुम्हाला नक्कीच झालं असेल. थँक्यू.